प्रभाग क्रमांक 24 मध्ये सामाजिक, शैक्षणिक व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी राहुल भाऊ गणोरे सातत्याने कार्यरत आहे. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, स्ट्रीट लाईट तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेणे व त्यावर तात्काळ उपाययोजना करणे ही त्यांची कार्यपद्धती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे. प्रभाग क्रमांक 24 चा विकास हाच माझा ध्यास आहे असे सांगत राहुल भाऊ गणोरे यांनी भविष्यातही नागरिकांच्या अपेक्षांनुसार काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 24 येथे. तर आपल्या सोबत आहेत राहुल गणोरे सर. हे सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, असे अनेक कार्य ते गेल्या अनेक वर्षापासून करत आलेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते इलेक्शन लढवित आहेत. तर आपण बघू शकतो की त्यांचे ध्येय धोरणे काय आहेत आणि ते इथून पुढे त्यांच्या प्रभागाचा विकास कशा प्रकारे करणार आहेत. जय श्रीराम. गणोरे, मी ह्या प्रभागात गेल्या 1981 पासून इथे राहतो. मी पहिल्यापासून आमचं वंदे मातरम मंडळ आहे. 1998 मध्ये आपण त्याची स्थापना केली होती. त्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक हे कार्यक्रम, उत्सव आम्ही आजपर्यंत राबवतोय. भारतीय जनता पक्षाचा मी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देखील म्हणजे आज आपण बघत असाल 2014 मध्ये पंतप्रधान मोदीजी ज्यावेळेस सत्तेत आले, पंतप्रधान म्हणून रुजू झाले, अनेक लोककल्याणकारी योजना त्यांनी लागू केल्या. म्हणजे शेतकऱ्यांसाठी असो, महिलांसाठी असो, युवकांसाठी असो, अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आणि त्यांच्या विचारसरणीला अनुसरून आज आम्ही काम करतोय. म्हणजे त्यांनी सांगितले, आज तुम्ही विचार करा का एक 15-20 वर्षापूर्वी आपल्या देशाची अवस्था काय होती. आज आपला देश भारतामध्ये जगामध्ये 4थी अर्थव्यवस्था झालेला आहे. हे केवळ आणि केवळ शक्य झालं ते आपले नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे. आज त्यांनी भारताला विश्वगुरू करण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यांना अनुसरून, त्या भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून, म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलं होतं की अंत्योदय म्हणजे शेवटचा घटक, समाजातील शेवटचा घटकाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही आणि त्यानुसारच आपलं पक्ष काम करतोय आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत. आम्ही त्यानुसारच आम्ही ते काम करतोय. सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेक कामे केलेली आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये जर सर नगरसेवक झालेच तर त्यांचे ध्येय धोरणे काय असतील आणि ते त्यांच्या प्रभागाच्या कोणकोणत्या योजना राबवणार आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. हा कामगार वस्तीचा भाग आहे. इथे बहुसंख्य कामगार वर्ग आहे. इथे युवकांचा बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न झालेला आहे. एकेकाळी आपली नाशिकमध्ये आपली 3 MIDC आहे, अंबड आहे, सातपूर आहे, परंतु काही अजून मोठे प्रकल्प आले नाही. परंतु पक्षाच्या आमच्या आमदार सीमाताईंच्या माध्यमातून देखील, देवयानीताई फरांदे, राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून देखील त्यावर प्रयत्न सुरू आहेत. IT सेक्टर इथं आणण्याचा त्यांचा प्रकल्प होतोय, त्यानुसार काम पण त्यांचं चालू आहे. आमचं सुद्धा तीच इच्छा आहे की त्या रोजगारांचा, म्हणजे युवकांचा रोजगारीचा प्रश्न सुटावा. त्याचबरोबर आमच्या प्रभागात जर बघितलं तर म्हणजे 1992 पासून या 24 प्रभागात भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक नाहीये. परंतु तरी आमदारांनी इथे कधीही निधी देण्यात काही कमतरता केली नाही. परंतु आजही अनेक प्रश्न या 24 मध्ये प्रलंबित आहे. म्हणजे इथं रस्त्यांचे प्रश्न बघितले, आता तुम्ही बर्देनगर, पांगरेमाळा, गोविंदनगर उच्चभ्रू भाग आहे. म्हणजे जिथे आज 70 लाखाच्या पुढे फ्लॅटची किंमत आहे, परंतु त्यांना गाडी चालवायचं लांब, चालायला नाही, अशा प्रकारची त्यांची रोडची अवस्था आहे. मग ते रोड होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हा सिडको भाग आहे. या सिडकोमध्ये ना सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजची समस्या. मला आठवतं 2000 साली ज्यावेळेस रत्नाकर पटले इथे शिवसेनेचे नगरसेवक होते, तेव्हा इथं पाईपलाईन टाकली गेली होती. ती छोटी कमी व्यासाची होती. आज प्रत्येक वेळेस तिथे प्रॉब्लेम होता. मी रोज स्वतः महापालिकेमध्ये माझ्या रोज 5 ते 10 कंप्लेंट्स असतात. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ही पूर्ण ड्रेनेज लाईन बदलणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता 4 दिवसापूर्वीच माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आमच्या सिडकोमध्ये म्हणजे इतकं दूषित आणि गढूळ पाणी, म्हणजे ते अक्षरशः काळं पाणी होतं का थम्सअप एका पाणी, हा प्रश्न पडला होता. ते सुद्धा आम्ही मांडलं होतं. अशा खूप समस्या आहेत सिडकोमध्ये. त्याचबरोबर इथे 2 गार्डन्स आहेत. तर गार्डनची प्रॉपर निगा राखली जात नाही, त्याची दुरावस्था होती. त्यासाठी आम्ही महापालिकेकडे प्रस्ताव मांडला होता का तुम्ही एक सुरक्षा रक्षक 24 तास त्याच्यासाठी नेमावा, जेणेकरून त्या गार्डनकडे लक्ष राहील, तिथल्या वस्तूंची निगा राखली जाईल. त्याचबरोबर तिथे ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना पण संरक्षण, महिला येतात त्यांनाही संरक्षण राहील. त्याच म्हणजे गार्डन आज काय झाले का एक टवाळखोर लोकांचा, मद्यपींचा अड्डा झालेला आहे.
तर त्यावर सुद्धा आपल्याला सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी आहे, प्रलंबित आहे आपल्या प्रभागामध्ये. त्याचबरोबर अभ्यासिका आहे इथे, पण ती बंद पडलेली आहे. खूप प्रश्न आपल्या सिडकोमध्ये आहेत. त्या झाला एक आनंदाचा क्षण, पण एक क्षण असा होता की संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती, जिचे नाव होतं कोरोना. तर या कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील राहुल सरांनी अत्यंत उपयुक्त कामगिरी बजावलेली आहे. तर त्यांनी कोणकोणती कामे केलेली आहेत त्याबद्दल अधिक माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊया. काळा दिवस आहे ना, ती तारीख मी माझ्या आयुष्यात मरेपर्यंत कधी विसरू शकत नाही. 15 मार्च 2020 या इथे स्टेट बँक चौपाटी आहे, त्या चौपाटीचा देखील मी अध्यक्ष आहे. तर आम्हाला पहिले बातमी आली की आपण चौपाटी बंद करावी, लॉकडाऊन झालेले. 23 तारखेला तर संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन झालं होतं, परंतु 15 मार्चला आम्हाला चौपाटी तिथे बंद करायला लावली होती. आणि त्या दिवसानंतर तेव्हापासून आम्ही कोविडसाठी काम करतोय. माझं वंदे मातरम मंडळ, त्या माध्यमातून आम्ही म्हणजे तो पहिला फेज होता, त्यावेळेस कामं बंद आले, रोजगार बंद झाले, अनेक लोकांना प्रॉब्लेम झाले. त्यावेळेस आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना यथाशक्ती मदत करायचा प्रयत्न केला. म्हणजे काही लोकांना रोजगार नव्हते, प्रश्नच होतं, जेवणाचा प्रश्न पडला होता, सर्व वांदे झाले होते. त्यावेळेस आम्ही त्यांना म्हणजे अन्नदान, आता ते बोलणे चुकीचं आहे, ते काय हे नाही, पण आम्ही त्यांना या गोष्टी पुरवायचा प्रयत्न केला. परंतु दुसरी फेज ज्यावेळेस आली ती अतिशय भयंकर होती. मी स्वतः त्याच्यातून गेलेलो आहे. मी आपलं जुन्या सिडकोमध्ये दवाखाना आहे, त्या दवाखान्यात लसीकरण केंद्र होतं. ते लसीकरण केंद्र पूर्ण वर्षभर आम्ही सांभाळलं. तिथं अशी परिस्थिती होती का इथे अँटीजन शिबिर चालू, टेस्ट चालू, त्याच्याच बाजूला लसीकरण चालू, सर्व मिक्स होतं. ते कोणी येत नव्हते. लसी पण त्यावेळेस अशा 40, 50, 100 यायच्या आणि रात्री 12 वाजेपासून महिला लाईनीत उभं राहायच्या. त्या महिलांच्या संरक्षणासाठी आमची वंदे मातरमची टीम आम्ही तिथे उभं राहायचो, तेच काम करत होतो. त्याचबरोबर सर्वात मोठा विषय होता, लोक घाबरले होते तेव्हा, रेमडेसिवीरचा विषय होता. त्यानंतर त्यांना बेडचा प्रश्न होता. हे आम्ही त्यांना मार्गी लावायचा प्रयत्न. जे रेमडेसिवीर 25,000ला विकले जात होते, ते आम्ही फुकट दिले लोकांना, कारण ते मेहरबानी नाही केली हो, ती गरज होती. रुग्णसेवा ईश्वर सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. त्यावेळेची परिस्थिती इतकी भयंकर होती. 100 वर्षांतर आलेली ती महामारी होती. आम्ही ते पूर्ण सांभाळलं. त्या सर्वात महत्वाचं, त्या कोविड पेशंटला त्यांचे घरचे कोणी भेटत नव्हते. त्यावेळेस त्या कोविड पेशंटला जाऊन आम्ही त्यांच्या गळ्यात हात टाकायचो, त्यांना भेटायचो, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न करायचो. निश्चित त्याचा खूप फायदा आला. अनेक लोकांना त्याच्यातून बरं झाले. या खूप मोठ्या अडचणी आल्या होत्या. त्यावेळेस आम्ही वंदे मातरमच्या मंडळाच्या माध्यमातून खूप काम केलं आणि त्याचा अभिमान आहे, आनंद आहे. आणि देवाकडे हीच प्रार्थना आहे की अशी वेळ परत कधीच या देशावर काय जगावर कोणावरच येऊ नये. तर आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 24 मधून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी शिरीष व्यास. मी प्रभाग क्रमांक 24 मध्ये राहतो. राहुल भाऊंबद्दल एका वाक्यात जर सांगायचं ठरलं तर हक्काने बोलवला जाणारा आणि हक्काने आपल्या अडीअडचणींसाठी धावून येणारा माणूस म्हणजे राहुल गणोरे. आणि प्रभागात कोणतीही समस्या असो, कोणीही नागरिकाने कोणीही फोन केला तर राहुल भाऊ 10 मिनिटात तिथे येऊन त्या समस्येसाठी त्याचा पाठपुरावा करून ती समस्या कशी पूर्ण करता येईल याकडे ते लक्ष देतात. आणि त्यांचं म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये ते कोणाच्याही सुखात दुःखात कोणत्याही प्रसंगात राहुल भाऊ हा सगळ्यात पहिले हजर राहणारा माणूस आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो उमेदवार नाही, आमचा घरचा माणूस, हक्काचा माणूस वाटतो. या कार्यामुळेच आम्हाला राहुल भाऊ हे नगरसेवक झालेले बघायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही आमचं मतदान 100% राहुल भाऊंना करणार. तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानणारे राहुल सर नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येतील, यात काही शंका नाही. तसेच राहुल सरांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे व त्यांच्या टीमचे धन्यवाद. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.